नमस्कार, मी जालिंदर सोळसकर. आपलं सोळसकर इंडियामध्ये आपलं स्वागत. आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहे की ज्या उन्हाळ्यामध्ये आपण जे लागवडी करणार आहे टोमॅटोचे किंवा इतर कुठल्या पिकाच्या, तर ह्या पिकामध्ये काय काळजी घेतली पाहिजे. प्रामुख्याने ह्यामध्ये काळजी करत असताना पहिला आपण पाण्याचा विचार केला पाहिजे, दुसरा आपण सॉईलचा विचार केला पाहिजे आणि तिसरा आपण फळावर होणारं क्रॅकिंग कसं होतं. अहो तुम्ही आता एवढा महत्त्वाचा आपला विषय आहे तिन्ही पण. हे जर प्रिव्हेंटिव्ह तुम्ही काळजी केली तर तुम्हाला क्युरेटिव्हमध्ये काम करायची गरजच पडणार नाही. आता विषय आला तुमचा पहिला सॉईलचा. सॉईलमध्ये काय आज बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये फिशरीमची बुरशी आहे, मुळकूज प्रचंड होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही मातीमध्ये जर खतांचा वापर केला, औषधांचा वापर केला, तर त्या टेम्परेचरमुळं बऱ्यापैकी स्ट्रेस त्या खतांचा आणि औषधाचाच येतो. प्रामुख्याने काळजी काय घ्या. बरेच ठिकाणी मी बघितलं म्हणजे ड्रिंचिंगला जी खतं आणल्यानंतर प्लॉट गेले. असं काय झालं, जे अन्न जर तुमचा प्लॉट घालवत असेल तर ते अन्न विषच झालं ना. मग ते विष कधी दिलं नाही पाहिजे. तर ज्या वेळेस टेम्परेचर हाय असतं, टेम्परेचर 38 ते 42 डिग्रीपर्यंत जातं, कुठलंही केमिकल खत चालत नाही. त्यावेळेस तुम्हाला हर्बल खताचा वापर करणं गरजेचं आहे. आणि हर्बलमध्ये कुठली खतं आली, बरेच कंपन्या आहेत हर्बलमध्ये, त्या न्यूट्रिशन हर्बलमध्ये द्या, तुम्हाला PGR हर्बलमध्ये द्या. आणि हे हर्बलमध्ये देऊन तुम्हाला कसं तरी प्लॉट बाहेर काढायचा आहे. तुम्ही केमिकल वापरलं, वरणी टेम्परेचर आलं की 100% प्लॉट गेला. बार काही बघा, एखादा शेतकरी काहीच करत नाही, त्याचा प्लॉट जात नाही. आणि मात्र तुम्ही हायटेक करता, तुमचा प्लॉट जातो. त्यावेळेस तुम्ही त्याची R&D केली का, की जो काहीच करत नाही प्लॉट राहिला ना, आमचा का गेला. दुसरा विषय काय तर तुम्हाला सॉईल फ्युमिगेशन कसं करायचं.